खातेवाटप झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक. बीड आणि परभणी प्रकरणात चर्चा होण्याची शक्यता. अजित पवार आज संध्याकाळी परदेशातून मुंबईत परतणार असल्याची माहिती. बीड प्रकरण आणि मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवर दादा बोलणार का, याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासानंतर आता एसआयटी गठीत. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली पथकातील 10 पोलीस अधिकारी लावणार हत्येचा छडा. संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्याचा मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून वेड्या. 21,60,00,000च्या घोटाळ्याचं सत्य समोर येणार. नराधम विशाल गवळीला आज कोर्टात हजर करणार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्येचा विशालवर आरोप. जळगावच्या पाळधी गावातील संचारबंदी आज रात्री 8 वाजेपर्यंत वाढवली. क्षुल्लक कारणावरून 2 गटात दगडफेकीनंतर झाली होती जाळपोळ. 5 महिन्यानंतरही विशाळगडावर संचारबंदी कायम. पर्यटकांसाठी विशाळगडचे दरवाजे बंद. 14 जुलैपासून लागू केलेली संचारबंदी उठवण्याची स्थानिकांची मागणी. आणि तुळजाभवानी दर्शनासाठी वाढती गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. वर्षभर मंगळवार, शुक्रवार, रविवारी रात्री 1 वाजता उघडणार मंदिर.